मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळू शकतं. राजकीय आरक्षण मिळवण्याचा हेतू असेल तर ती गोष्ट वेगळी. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनोज जरांगेंना टोला. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन. मनोज जरांगेंनी किल्ले शिवनेरीवर घेतलं दर्शन. किल्ले शिवनेरीवरची माती कपाळावर लावली. जरांगेंची जुन्नरमध्येही होणार जाहीर सभा. जरांगेंना आझाद मैदानात एक दिवसाचं आंदोलन करता येणार, तर आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, मनोज जरांगेंचा इशारा. सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न. विखे पाटील, उदय सामंत जरांगेंशी चर्चा करण्याची शक्यता. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न. जरांगेंच्या करणी आणि कथनीमध्ये फरक. मुंबईत अनुचित प्रकार घडल्यास जरांगे जबाबदार. गुणरत्न सदावर्ते यांची जरांगेंवर टीका. जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी. चर्चेतून तोडगा निघू शकतो, मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. ओबीसी महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा. गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याची तयारी. ओबीसी महासंघाच्या बैठकीत निर्णय. जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपची बॅनरबाजी. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, बॅनरवर उल्लेख. एकनाथ शिंदेंनी घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. सरकारशी मतभेद मात्र भांडण नाही. भाजप आरएसएस संबंधावर सरसंघचालकांचं भाष्य. नागपुरात भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या. जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा भाजपचा प्रयत्न. विरारमधील इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. देशासह राज्यात कांद्याचं अतिरिक्त उत्पादन. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त. कांद्याचे दर घसरले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत.